झी 24 तास एक पाऊल पुढे भी पॉसिबल है। इससे पहले एक चीज मैं बताना चाहूंगी, लेकिन जैसे डॉक्टर ने कहा था इनफैक्ट कि आप स्मोकिंग कॉजेज, इसके ऊपर आपने 40 इयर्स रिसर्च किया टू से कि स्मोकिंग इज इंजूरियस टू हेल्थ। यहाँ पे आप 40 इयर्स वेट नहीं कर सकते हैं, बिकॉज यहाँ पे अगर आपके यहाँ पे टावर है 2 साल के अंदर ही मैंने देखा है बहुत ज्यादा जो है डिफरेंस आया है। इनफैक्ट ऑस्ट्रेलियन हेल्थ रिसर्च इंस्टीट्यूट ने ये कहा है कि अगर ये ट्रेंड चलता रहा सो बाय 2020 2 बिलियन पीपल विल सफर फ्रॉम सेल फोन कैंसर। आप देखिए अगर इवन 1%, इवन 0.1% भी अगर सच होता है तो जस्ट इमेजिन इट विल हैव डेवास्टेटिंग कॉन्सिक्वेंसेस फॉर सो मेनी ऑफ अस। उस टाइम आप वेट नहीं कर सकते, कोई पब्लिकेशन है या अभी इतना एविडेंस ऑलरेडी है, आप उसको देख के सोल्यूशंस क्यों नहीं करते हैं। नाउ सोल्यूशन जो मैं आपको बोल रहा हूँ, हमने इनफैक्ट एक रिपोर्ट भेजी थी डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन को, ऑपरेटर्स को भी ये भेजा हुआ है कि अभी जैसे इंडिया में आप 120 वॉट अगर आप यूज कर रहे हैं, 100 to 200 वॉट ट्रांसमिट कर रहे हैं, उसके जगह आप लो पावर एम्पलीफायर यूज करिए। जैसे आप 1 या 2 वॉट एम्पलीफायर, जैसे बाहर यूएस और यूके में होता है, आप 1 या 2 वॉट एम्पलीफायर यूज करिए। आपको एक जगह की जगह आपको शायद दूसरी जगह पे और भी लगाने पड़े एंटेनास, लेकिन लो पावर वंस। आप इवन आप जैसे सिंगापुर में देखिए, बाकी कंट्रीज में देखिए, वहां पे उनके पास लो पावर रिपीटर्स होते हैं। सो आपके पास सोल्यूशन डेफिनेटली है। और इंडिया में जैसे मैंने आपको बोला 12+ ऑपरेटर्स है, उसकी जगह आप नंबर ऑफ एंटेनास जो है बेसिकली अल्टीमेटली सब कुछ जो है वो पावर पे डिपेंड करता है। आप पावर, और इनफैक्ट हमने ये रिकमेंडेशन जो है रिपोर्ट ऑपरेटर्स को और डीओटी में जो दिया भी हुआ है कि अगर आप 30 पैसे, हर चीज में पेट्रोल भी होता है तो हमसे ही लेते हैं जैसे, तो इंस्टेड ऑफ 30 पैसे पर मिनट की जगह अगर आप 40 पैसा करते हैं, और जो सोल्यूशन हमने उनको रेकमेंड किया अगर आप वो इम्प्लीमेंट करते हैं 3 साल के अंदर वो ब्रेक इवन करेंगे, शायद ज्यादा प्रॉफिट भी कमाएंगे। तो कम से कम इतना कुछ किया है, आप कुछ तो करिए। आई थिंक हेल्थ इज मोर इम्पोर्टेंट देन वेल्थ एंड वी नीड टू टेक केयर ऑफ आवर पीपल नाउ। ओके, और आप ये भी बताइए, लोगों को ये समझना चाहिए कि अगर ऐसा है, आपने जो डीबीएम के बारे में कहा, जो यूनिट्स या जो जिस यूनिट्स में रेडिएशन एमिट होता है वो अगर कम रहे तो भी मोबाइल चल सकता है, मोबाइल के सब फंक्शंस वर्क होते हैं, फिर भी वो इम्प्लीमेंट नहीं किया जा रहा है। इसके पीछे इकोनॉमिक्स क्या है, किस तरह से ये फायदा पहुंचाने वाली बात है सिर्फ मोबाइल कंपनी? राइट, देखिए बेसिकली आपके मोबाइल फोन को एक हम डीबी में जैसे मेजर करते हैं उसको, तो आपके मोबाइल फोन जो है -80 डीबी में आपका फुल सिग्नल देता है, और जो सेफ जो हेल्थ पॉइंट ऑफ व्यू है -30। बिटवीन -30 और -80 जो होता है डिफरेंस जो है वो 10⁵ टाइम्स, मतलब 1 लाख टाइम होता है। मतलब ये हुआ कि अगर मेरा रेडिएशन, अगर सपोज मेरे पास एक फोन है, मेरे यहाँ पे जिस फोन को अगर 1 लाख ज्यादा भी अगर रेडिएशन है जितना मेरे फोन को जरूरत है, उस अगर उतना भी हो तो भी सेफ है हेल्थ पॉइंट ऑफ व्यू से। प्रॉब्लम तब होती है जब रेडिएशन उससे भी ज्यादा है, और जो ICNIRP गाइडलाइन जो पहले जो थी 1998 की जो गाइडलाइन थी, उसके हिसाब से जो उनकी जो गाइडलाइन है वो बोलती है 10⁻10 टाइम्स, मतलब 10 बिलियन टाइम रेडिएशन सेफ है जितना आपके मोबाइल फोन को जरूरत है। इतना ज्यादा ट्रांसमिशन करने की क्या जरूरत है। और दूसरा इसका बस यही है कि उनको कॉस्ट जो है, अगर आप एक एंटेना लगाते हैं एक ही जगह पे, एक बार उनको पता है कि इस बिल्डिंग में रेंट चाहिए उनको, तो वो वहां पे और 2 एंटेनास लगा देते हैं। एक एंटेना की कॉस्ट शायद से 20,000 रुपीज होगा एक्स्ट्रा, लेकिन हाँ एंटेना का जो इंस्टॉलेशन जो होगा और जो पूरा स्ट्रक्चर लगाना होगा उसमें 2-3 लाख भी उनको लग सकते हैं। तो अल्टीमेटली ये जो हो जाता है सिर्फ एक कॉस्ट के ऊपर हो जाता है। तो जैसे मिस स्मिता जी के यहाँ पे 18 एंटेनास है, तो वहां पे वो एंटेनास पे एंटेनास लगाए जा रहे हैं, कुछ जगह पे 40 एंटेनास भी हैं। वो स्ट्रक्चर का खर्चा बचाया जा रहा है। तो वो सब अल्टीमेटली सब कुछ ये पैसा के ऊपर आ रहा है। बिल्कुल। यहाँ पे मैं एक चीज और कहना चाहूंगी अनमोल, की म्यूनिसिपैलिटी ने अपनी ड्राफ्ट पॉलिसी में ये सबसे पहले तय किया है कि जिस टेरेस पर आप एंटीना लगाएं उसे या तो लॉक रखें या उसे सील्ड रखें। तो ये चीज आम आदमी को समझ में आना चाहिए कि इस बात का कितना धोखा है, ये गवर्नमेंट भी आपको क्लियर कर रही है। चाहे वो आपका पेपर पे आने में टाइम लगे, बट अंदर जो, जैसे कि नेहा जी ने कहा, स्टडीज ने प्रूव किया है, क्योंकि एक सिंपल सा छोटा सा स्टेटमेंट इस बात को प्रूव करता है की हे तुम्हाला किती धोका आहे हे तुमच्या एक स्टेटमेंट मध्ये प्रूव होतं है। और मैं आपको एक लास्ट चीज आपको बताऊंगी, हमने बेसिकली हमने एक चैलेंज दिया था ऑपरेटर्स को, गवर्नमेंट बॉडीज को, अगर आप बोलते हैं कि वो ICNIRP गाइडलाइन सेफ है तो अपने ही टावर के सामने उसी लेवल पे जो ICNIRP गाइडलाइन है आप सिर्फ 6 दिन खड़ा रह के दिखाइए, अगर आपको कुछ नहीं होगा हम रेडिएशन के बारे में कभी बात नहीं करेंगे। ये चैलेंज हमने 2 साल पहले दिया था, आज तक किसी ने एक्सेप्ट नहीं किया है। ये चैलेंज अभी भी है कि अगर आप बोल रहे हैं आपका गाइडलाइन सेफ है, आप खुद ही सिर्फ 6 दिन जो 24/7 सालों से रह रहे हैं,
आप सिर्फ 6 दिन रह के दिखाइए उसी वैल्यू पे, अगर आपको कुछ नहीं होगा तो हम रेडिएशन के बारे में कभी नहीं बोलेंगे. खरं बाप दाखव किंवा श्राद्ध घाल अशा प्रकारची आव्हान दिलेलं आहे. मात्र हे आव्हान स्वीकारायला अजून कुणी तयार नाही आणि मला वाटतं की ह्याच्यातूनच लोकांना कल्पना आली असेल की किती मोठ्या प्रमाणात हा धोका आपल्या समोर निर्माण झालेला आहे. मात्र याच्या मागच्या अर्थकारणाचा विचार करून याच्यातले जे धोके आहेत ते पूर्णपणे दुर्लक्षिले जात आहेत. शेवटी आपण जाऊया डॉक्टर अनिल हेरूर यांच्याकडे. डॉक्टर अनिल हेरूर, आम्हाला असं गृहीत धरून सांगा की मोबाईल टॉवर्समुळे कॅन्सर होतो असं जर आपण गृहीत धरलं तर आता हा कॅन्सर रोखण्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायला हवी? स्वतःचा मोबाईल फोन वापरण्यापासून तो कुठल्या खिशात ठेवायचा, किती अंतरावर ठेवायचा इथपासून ते तुमच्या सोसायटीतल्या टॉवर पासून स्वतःचं घराचं अंतर, खिडकीचं अंतर इथपर्यंत काय तुम्ही सूचना कराल? ह्याच्यापासून आपण स्वतःला कसं वाचवायचं? जर आपण गृहीत धरलं की हो मोबाईल फोनच्या रेडिएशनमुळे जर कॅन्सर होतो तर मग काही गाईडलाईन्स आजही आहेत. यूएसचे जर आपण गाईडलाईन्स बघितले तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फोनवर बोलणं जे आहे दिवसातनं 8 मिनिटं ते जास्तीत जास्त 24 मिनिटापेक्षा जास्ती बोलू नये. 8 मिनिटाच्या वर सेलफोनवर दररोज बोलू नये. आता हे कितपत शक्य आहे ते प्रत्येकाने ठरवावं. तर रोज तसं हो त्याच्याप्रमाणे जसं ते म्हणाले की महिन्यातनं 2 तास, तर त्याच्यापेक्षा जास्ती तुम्ही बोलू नये. आणि दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपल्याला जे सेलफोन असतं एस्पेशली जेव्हा ते डेटा ट्रान्समिट करतो, हल्ली आपण बघतो की सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत, सगळेजण इंटरनेट मोबाईलवर वापरतात, पण जेव्हा डेटा ट्रान्समिट होतो तेव्हा ऍक्च्युअली रेडिएशन एमिशन जास्ती होतं. अशा परिस्थितीमध्ये इनफॅक्ट ब्लॅकबेरी हे एक ब्रँड जी आहे त्यांच्या इन्सर्टमध्ये एक वॉर्निंग आहे की तुम्ही जर डेटा ट्रान्समिट करत असाल तर तुमच्या शरीरापासून ते ठराविक अंतरावर तो सेलफोन राहिला पाहिजे. तो सेलफोन तुमच्या शरीरावर नाही राहिला पाहिजे, तुम्हाला शरीराला लावला नाही पाहिजे. असं एक दुसरी सूचना मोबाईल कंपनी स्वतःच देते. तिसरी सूचना मोबाईल टॉवर्स बद्दल मात्र एवढी क्लिअर कट नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला जे सायंटिफिक बॉडीज आहेत जसे नेहाजी आहेत त्यांचे आपल्याला सूचना फॉलो करायला लागतील की त्यांचा रेडिएशनचा जो स्प्रेड आहे, व्हर्टिकल स्प्रेड आणि हॉरिझॉन्टल स्प्रेड कितपत आहे, त्यापासून आपण कसे प्रोटेक्शन करायचं हा एक सामाजिक आणि एक सॉर्ट ऑफ लिगल विषय आहे. आणि त्याच्यावरनं आपण जसं तुम्ही तुमच्या प्रोग्राममधनं सामाजिक एक अवेअरनेस निर्माण करतात तसाच अवेअरनेस, तशी एक जागरूकता आपल्याला समाजात निर्माण करावी लागेल. कारण हा प्रश्न इंडिव्हिज्युअलचा नाही आहे, हा प्रश्न समाजाचा आहे. जोपर्यंत सरकारवर प्रेशर नाही येणार तोपर्यंत त्या काळजी इंडिव्हिज्युअल सोसायटीजनी घेतले पाहिजे, जसे रेडिएशन स्क्रीन्स लावणं, ह्या सगळ्या गोष्टी. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त मोबाईल फोन्स एमिट करत नाहीत. आपले जे टीव्ही असतात, जे आपण LCD टीव्ही म्हणतो, त्यांच्यामधनं सुद्धा मायक्रोवेव्ह रेडिएशन येतं. अनेक गोष्टी रेडिएशन एमिट करतात. या सगळ्यांचे नॉर्म्स आपल्याला, ही सगळी टेक्नॉलॉजी गेल्या 15-20 वर्षात अक्षरशः मशरूम झालेली आहे आणि हे नॉर्म्स आता वेळ आलेली आहे की आपल्याला हे फार नॉर्म्स बारकाईने बघावे लागतील आणि मगच आपल्याला एक समाजातनं ही जागरूकता निर्माण झाल्यावर हे निर्माण होईल असं मला वाटतं. अगदी खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेले आहेत. शेवटी आजचा रोखठोक प्रश्न आपण बघूया. आज आम्ही रोखठोक प्रश्न विचारलेला होता, मोबाईल टॉवर्सच्या अर्थकारणामुळे जनतेचं आरोग्य धोक्यात आलंय का? आणि बघा याला लोकांनी काय कौल दिलेला आहे. 96% लोक म्हणतात की होय, मोबाईल टॉवर्सच्या अर्थकारणामुळे जनतेचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. 4% लोक नाही म्हणतात. तर तटस्थ या बाबतीत कुणीही नाहीये. लोकांची आपापली स्पष्ट मतं आहेत आणि लोकांचा काय कौल आहे, जनमताचा काय कौल आहे हे सरकारने सुद्धा आता बघितलेलं असेल. हा संपूर्ण कार्यक्रम सुद्धा सरकारने बघितलेला असेल आणि त्याचमुळं इतर कुठल्याही विषयावर आज चर्चा न ठेवता आम्ही अत्यंत महत्त्वाच्या या विषयावर चर्चा ठेवण्याचा निर्णय आमच्या संपादकांनी घेतला, आमच्या टीमने घेतला. आणि जेणेकरून कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला हकनाक आपला जीव गमवावा लागू नये. निदान आपण कुठल्या कारणामुळे जीव गमावत आहोत, आपल्या घरातलं लहान मूल का असुरक्षित आहे, आपल्या घरातली स्त्रिया, आपल्या घरातली मुलं, आपल्या घरातले वृद्ध का असुरक्षित आहेत हे संपूर्ण समाजाला कळावं, हा आजच्या कार्यक्रमाच्या मागचा हेतू होता. या संपूर्ण जनजागृतीला आम्ही सुरुवात केलेली आहे. आता जबाबदारी संपूर्ण जनतेची आहे, लोकप्रतिनिधींची आहे. कारण टेक्नॉलॉजीमुळे जग जवळ येत आहे असं आपण म्हणतो आहोत, पण याच टेक्नॉलॉजीमुळे मृत्यू सुद्धा आपल्या जवळ येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे या मृत्यूला दूर सारून ही टेक्नॉलॉजी कशी जवळ करता येईल, जे शक्य आहे, जसं नेहाजींनी सांगितलं, शक्य असणारी गोष्ट आपण करत नाही आहोत.
त्यामुळे आपल्याला अशक्य काय करायचं नाहीये, जे शक्य आहे तेच करायचं आहे. ते करण्यासाठी आपण सज्ज होऊया आणि या कार्यक्रमातून सगळ्यांना प्रेरणा मिळाली असेल अशी मी अपेक्षा ही. धन्यवाद आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि अत्यंत महत्त्वाच्या लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत असलेल्या प्रश्नाबद्दल आमच्या स्टुडिओत येऊन चर्चा केल्याबद्दल. रोखोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.